तर मग आज बघूया डोसे। तर इथे 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि 1 वाटी उडीद डाळ घेतली आणि 1 चमचा मेथी घेतलेली आहे। हे प्रत्येक डाळ आणि तांदूळ 2-2 वेळा धुवून घेतलेले आहे। त्यानंतर ती भिजत ठेवायची। भिजत ठेवल्यानंतर 8 तास तरी किमान भिजत ठेवायचे। त्यानंतर ते मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे। स्टीलच्या डब्यामध्ये किंवा कुकरमध्ये पावसाळा चालू असल्यामुळे ते बंद डब्यात ठेवायचे, म्हणजे छान शिजते। तर इथे मी पहिल्यांदा डाळ बारीक करून घेतलेली आहे, त्यानंतर तांदूळ बारीक करून घेतलेले आहे। हे दोन्ही बारीक करत असताना त्यामध्ये पोहेही 1 वाटी भिजत ठेवायचे, तेही त्यामध्ये बारीक करून टाकायचे। पोहेही खूप छान चिकट होतात डोसे। आणि अशा प्रकारे मीठ घालून हलवून बंद करून 8 तास किमान 8 ते 6 तास ठेवायचे। त्यानंतर तुम्ही फुललेले बघू शकता। त्यानंतर इथे थोडे घट्ट झाले त्यामुळे मी पाणी घातलेलं आहे। त्यानंतर पॅन किंवा तव्यात तुम्ही डोसे करू शकता। अशा प्रकारे तेल लावून डोसेचे मिश्रण तव्यामध्ये घालायचे। त्यानंतर आता तुम्ही डोसे बघू शकताय, खूप छान होतात, कुरकुरीत होतात।